प्रतिनिधी बशीर तडवी यावल. समाजात वेगाने वाढणारी व्यसनाधीनता, त्याचे आरोग्यावर होणारे घातक परिणाम आणि त्यामुळे उद्ध्वस्त होणारी कुटुंब व्यवस्था या गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर समाज प्रबोधनाच्या उद्देशाने मे 31 रोजी जागतिक तंबाखू निषेध दिनाचे औचित्य साधून यावल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात यावल तालुका गृहरक्षक दलाच्या जवानांनी व्यसनमुक्त भारतासाठी सामूहिक शपथ घेतली. यावल तालुका विधी सेवा समिती आणि यावल वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्यायाधीश श्री आर.एस. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना श्री शशिकांत वारुळकर म्हणाले की इतर व्यसनांच्या तुलनेत तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात दिवसेंदिवस चिंताजनक वाढ होत आहे. भारतात यामुळे कर्करोगाचे प्रमाण प्रचंड वाढले असून दररोज अंदाजे 2,500 लोक या व्यसनामुळे आपला जीव गमावतात. एखादा देश बलशाली होण्यासाठी त्या देशातील नागरिक निरोगी आणि सुदृढ असणे अत्यंत आवश्यक आहे. जवानांशी संवाद साधताना श्री वारुळकर यांनी व्यसनांपासून दूर राहण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाय सुचवले. ते म्हणाले की व्यसनांचा ट्रिगर पॉइंट ओळखून ज्यावेळी व्यसनाची तीव्र इच्छा होते ती वेळ एखादा चांगला छंद जोपासण्यासाठी वापरावी. संगतीचा आयुष्यावर मोठा परिणाम होत असतो, त्यामुळे व्यसनी मित्रांची संगत टाळावी. तसेच नियमित व्यायाम आणि मैदानी खेळांकडे स्वतःला वळवल्यास व्यसनांपासून दूर राहण्यास मोठी मदत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद यावल तालुका गृहरक्षक दलाचे समादेशक श्री विजय चावरे यांनी भूषवले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री कैलास दत्तात्रय लावणे सेक्शन लीडर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजीव तडवी, समांतर विधी सहाय्यक अजय बढे, हेमंत फेगडे तसेच यावल गृहरक्षक दलाचे सिनियर फलटण नायक पंकज आणि ज्योती सदाशिव बारी आदींनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला गृहरक्षक दलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारण बघा, मुलं जे असतात ना अनुकरण प्रिय असतात. कुठलेही लहान मुलं जे असतं ना हे अनुकरण करतं आणि अनुकरणाचा परिणाम त्याच्यावर होतो. आणि जर आपण त्याच्यासमोर अशा प्रकारचं कुठलं तरी व्यसन करत असू तर तोही काय करतो, अगदी लहान तुम्ही बघितलं असेल ॲक्टिंग म्हणून पण मुलं गुटख्याची हे करतात, खाण्याची प्रॅक्टिस करतात किंवा त्याचा वडील त्याच्यासमोर तंबाखू घासत असेल तर तोही प्रयत्न असा प्रॅक्टिस करतो. काय होतं ते ॲटोमॅटिकली त्याला असं वाटतं की आपल्या घरातला ज्येष्ठ व्यक्ती खातो आहे तर ही काहीतरी चांगली गोष्ट आहे. त्याच्या बुद्धीला समज नाही आहे, त्याला ते चांगलं वाटायला लागतं आणि मग ॲटोमॅटिक तो त्या व्यसनाकडे वळतो. तर जर आपल्याला असेल तर ते आपण आज शपथ घेऊ आणि मला वाटतं की आपण सगळे सुज्ञ आहोत आणि त्यामुळे निश्चितच आपण आजपासून त्या गोष्टीचा त्याग करू. आणि बघा, कुठलीही गोष्ट जी आहे ती दृढ निश्चय केल्याशिवाय होणार नाही. ज्या दिवशी मी ठरवलं की मी हळूहळू कमी करेल, आयुष्यात कमी होणार नाही. एक धकमध्ये जे म्हणतो आपण, एका शॉटमध्ये जे होईल ते होईल. हळूहळू कमी करेल, होतच नाही. तुम्ही त्याच्या प्रमाणावर नियंत्रण नाही देऊ शकत. तुम्ही एक वेळा फेकलं म्हणजे फेकलं तरच ते होऊ शकतं. आणि त्याची रिप्लेसमेंट करा ना. त्याची रिप्लेसमेंट काय करा, बघा त्याचा एक किक बसायचा वेळ असतो प्रत्येक व्यसनाची, म्हणजे तलफ आपण म्हणतो, तो तलफचा वेळ असतो. तो वेळ लक्षात घ्या आणि तो वेळ लक्षात घेऊन काय करायचं की त्या वेळेमध्ये आपलं मन डायव्हर्ट करायचा प्रयत्न करायचा. जर आपण त्या वेळेमध्ये आपलं मन डायव्हर्ट केलं तर तो वेळ निघून जातो आणि तो वेळ निघून गेला की मग परत ते व्यसनाची आपल्याला आठवण नाही. तो एकदम ठराविक. बरेच लोक काय आता मी